बौद्ध राष्ट्र जपानमध्ये भारतासारखी जाती व्यवस्था आहे. जपानमधील जाती व्यवस्थेमध्ये सर्वात पहिला शासक वर्ग येतो, ज्यामध्ये शाही परिवार येतात. त्यानंतर क्षत्रिय वर्ग येतो, यामध्ये शोगुन, दायमोस, सामुराई हे समुदाय येतात. नंतर तिसऱ्या वर्गामध्ये शेतकरी, कारागिरी, व्यापारी हे समुदाय येतात आणि सर्वात खाली येतात अस्पृश्य म्हणजे एटा व हिनिन, ज्यांचा स्पर्शही जपानच्या उच्चवर्णीय लोकांना आवडत नाही. जपानमध्ये जाती व्यवस्था येण्यामागचे कारण असे की सन 1603 ला जपानमध्ये सत्ता बदल झाला व जपानमध्ये एदो काळाची सुरुवात झाली. याला तोकुगावा कालखंड असे देखील म्हटले जाते. तोकुगावा लेयासु याने तोकुगावा शोगुनाते या लष्करी सरकारची स्थापना केली व त्याचा लीडर बनला. नंतर याच सरकारने जपानमध्ये जाती व्यवस्थेची सुरुवात केली. या दरम्यान जपानवर राज्य करणाऱ्या शाही परिवार जातींची जी लोकसंख्या होती ती जवळपास 300 कुटुंबा इतकी होती. सामुराई ही यांच्या खालची जात होती, तरीही यांना समाजात चांगली प्रतिष्ठा होती, कारण त्यांचं काम सुरक्षा पुरवण्याचं होतं. यांची लोकसंख्या जपानच्या संपूर्ण लोकसंख्येच्या 5 ते 6% होती. शेतकऱ्यांची लोकसंख्या 80 ते 85% होती. यांना पण समाजात प्रतिष्ठा होती, कारण ते अन्न पिकवित होते. आणि व्यापारी व कारागीर यांची लोकसंख्या 5 ते 6% इतकी होती. यांना पण समाजात सन्मान होता. त्यानंतर एटा व हिनिन ह्या अस्पृश्य जातींची लोकसंख्या फारच कमी म्हणजे 1.6% इतकी होती. बुराकू शब्दाचा मूळ अर्थ परिसर किंवा समुदाय, पण एटा व हिनिन या जातींसाठी बुराकू हा उल्लेख केला जाऊ लागला. एदो कालखंडामध्ये ज्यांच्या पूर्वजांना घाणेरडी व खालच्या दर्जाची कामे करण्यास भाग पाडण्यात आले, जसे की चामड्याचे काम करणे, फाशी देणे, मांस कापणे, यांच्यासाठी बुराकू हा शब्द वापरला जाऊ लागला. या लोकांना उच्चवर्णीय लोकांच्या वस्तीपासून दूर राहण्यास प्रवृत्त केले गेले, म्हणून हे लोक दूर छोट्या छोट्या झोपड्या करून राहू लागले. दुरूनच बघितल्यावर बुराकू लोकांची ओळख व्हावी म्हणून त्यांना इतरांपेक्षा वेगळे कपडे घालण्यास व केशरचना ठेवण्यास मजबूर केले गेले. तसेच अनेकदा बुराकूंना त्यांनी न केलेल्या गुन्ह्याखालील देखील दोषी ठरवून त्यांना मृत्यूदंड देत असत. 1603 पासून ते 1868 पर्यंत अस्तित्वात असणाऱ्या एदो कालखंडामध्ये बुराकू लोकांवर खूप अन्याय झाला. याच संदर्भात काझुओ इशिकावा यांची कहाणी समोर येते. काझुओ इशिकावा हे बुराकू समुदायातील एक तरुण होते. 1963 साली काझुओ इशिकावा यांच्यावर एका मुलीच्या हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. इशिकावा यांना त्यांच्या बुराकू पार्श्वभूमीमुळे लक्ष्य केले गेले आणि सबळ पुराव्याअभावी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली असे त्यांचे व बुराकू समाजाचे म्हणणे आहे. पुढे ही शिक्षा जन्मठेप व सक्त मजुरीसह केली गेली व त्यांनी तुरुंगात तब्बल 32 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा भोगली. पुढे 1994 मध्ये त्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली, पण त्यांचा लढा आणि बुराकू लिबरेशन लीगच्या पाठिंब्यामुळे त्यांची कहाणी जगापुढे आली. 1868 मध्ये सम्राट मेईजी यांची जपानमध्ये सत्ता आली. त्यांनी जपानमध्ये नवीन शासन प्रणाली स्थापन केली. यालाच मेईजी कालखंड देखील म्हटले जाते. 1871 मध्ये इमेन्सिपेशन कायदा जारी करून कायदेशीररित्या जाती व्यवस्था संपुष्टात आणली गेली. या निर्णयाने जरी कायदेशीररित्या जपानमधील जाती व्यवस्था नष्ट केली गेली होती, तरी उच्चवर्णीय लोकांच्या मनातून जातीयता जायची अजून बाकी होती. कायदा जरी केला असला तरी त्या लोकांना लागलेला बुराकू नावाचा कलंक काही मिटला नाही. आज जपानमध्ये बुराकू लोकांची लोकसंख्या 30 लाख आहे. आज 20व्या शतकात पण बुराकू लोकांच्या सोबत भेदभाव पाहायला मिळतो. शाळा व महाविद्यालयांमध्ये उच्चवर्णीय विद्यार्थ्यांकडून अजूनही थोड्याफार प्रमाणात भेदभाव पाळला जातो. विवाह करताना देखील येथे भेदभाव पाळला जातो. 2009च्या बुराकू लीगच्या सर्वेनुसार 40% जापानी लोकांनी म्हटले आहे की ते त्यांच्या मुला-मुलींना बुराकूंसोबत लग्न करायला पाठिंबा देत नाहीत. नोकऱ्यांमध्ये सुद्धा बुराकू लोकांसोबत भेदभाव होतो. बऱ्याच कंपन्या बुराकू लोकांना नोकऱ्या देऊ इच्छित नाहीत, म्हणून जॉब इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांचे पूर्वज कोणत्या भागात राहायचे, तसेच तुमचे कुटुंब मूळचे कुठचे असे प्रश्न त्यांची जात जाणण्यासाठी विचारतात. गुगलने एकदा जपानचा हा जुना नकाशा पोस्ट केला आहे. गुगलला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की या नकाशाचा वापर जातीगत भेदभाव करण्यासाठी केला जाईल. याच नकाशाचा वापर करून आज जपानमधल्या कंपन्या बुराकू वस्तीमधून आलेल्या लोकांना कामावर ठेवत नाहीत. हा भेदभाव रोखण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. आज पण ते प्रयत्न सुरू आहेत. आज जपानमध्ये जाती व्यवस्था संपवण्यासाठी बुराकू लिबरेशन लीग सारख्या अनेक संस्था काम करत आहेत. जिचिरो मासुमोटो यांच्यापासून प्रेरणा घेऊन बुराकू समाजाचा जाती व्यवस्थेबरोबरचा हा संघर्ष चालूच आहे. भारतात जसं बाबासाहेबांनी दलितांसाठी कार्य केलेलं आहे, तसंच जिचिरो मासुमोटो यांनी देखील जपानमधील बुराकू लोकांसाठी कार्य केलं आहे. जात, वर्ण, लिंग, धर्माच्या आधारे भेदभाव करणे ही माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट आहे.
आज जपानमधील बुराको लोकांना एक आशा आहे की भविष्यात जाती व्यवस्थेचं अस्तित्व केवळ इतिहासाच्या पुस्तकापुरतं मर्यादित राहील. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.